आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अप्पर आयुक्त आदिवासी विभागाचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या बाहेर हे विद्यार्थी मध्यरात्रीपासून या ठिकाणी बसलेले आहे। रात्रभर या ठिकाणी त्यांनी इथेच ते झोपले, इथेच जेवण केलं। अशा प्रकारे एकंदर वेगवेगळ्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारचा इशारा सुद्धा या विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। विद्यार्थी सोबतच या विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी होत्या आणि त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, कारण आपल्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करतात। नेमक्या यांच्या काय मागण्या आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। काय नेमक्या मागण्यांना घेऊन एवढे सारे विद्यार्थी इथे कार्यालयाच्या बाहेर बसले? सर, आम्ही आदिवासी विद्यार्थी आहोत आणि मी गणेश शिरपाची आदिवासी विद्यार्थी संघटना अध्यक्ष। आम्ही काल दुपारी 11 वाजतापासून तर संपूर्ण रात्र तर आत्ता सकाळपर्यंत आदिवासी आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी आमच्या वसतिगृहाच्या समस्या मिटवण्यासाठी जी आम्हाला DBT मिळते किंवा DBT मार्फत आम्हाला जे पैसे मिळतात ते पैसे मिळवण्यासाठी किंवा आमचे वैद्यकीय बिलं मिळवण्यासाठी, ड्रेस कोड मिळवण्यासाठी किंवा आमचे इतर ज्या वसतिगृहाच्या शासकीय इमारतीच्या समस्या आहे या सर्व समस्यांना घेऊन आम्ही आयुक्त कार्यालयावरती आलो। आयुक्त कार्यालयामध्ये येऊन आम्ही जवळपास 2.5 तास 2 तास मॅडमशी चर्चा केली। तर मॅडमचं वारंवार उत्तर आम्हाला हेच आहे की तुम्ही ज्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत आल्यात त्या समस्याचं निराकरण माझ्या स्तरावर नसून हे शासन स्तरावरची बाब आहे, धोरणात्मक बाब आहे, तर हे मला पुढे पाठवता येईल। हे आजच असं असल्या प्रकारची घटना झालेली नाहीत, वारंवार ही अशी घटना आदिवासी विद्यार्थ्यांसोबत होते। आम्ही या ठिकाणाहून आदिवासी विद्यार्थी म्हणून आव्हान करतोय, आदिवासी विकास मंत्रालय यांनी दखल घेऊन आमच्या समस्यांचं निराकरण करावं, अन्यथा आम्ही सगळे विद्यार्थी आज सर्व महाराष्ट्रातील जितकेही वसतिगृह आहे, जितके जिल्हे आहे या सर्व जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतोय की आपण सर्वांनी आपल्या वसतिगृहाला लॉक लावावा, तिथल्या प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि आयुक्तालयाला टाळा ठोकावा। जोपर्यंत आमच्या सर्वांच्या ज्या दैनंदिन शैक्षणिक समस्या आहेत, संवैधानिक समस्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालेल। आजची सुट्टी किंवा उद्याची सुट्टी किंवा परवाची सुट्टी, या सुट्टीला आदिवासी विद्यार्थी तेव्हाही घाबरला नाही आणि आजही घाबरणार नाही। शासन प्रशासन सुट्टीच्या दिवशीही काम करायला लावू शकतो, ही ताकद आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण हे विद्यार्थी बघितले तर हे रात्रीपासून या ठिकाणी बसलेले आहे, मुलीसुद्धा यामध्ये आहे। काय तुम्ही केव्हापासून बसले आहे? काल 12 वाजतापासून। काय वाटतं एकंदर तुमच्या मागण्या ज्या आहेत तुम्ही लावून धरता आहे, पूर्ण होताना दिसत नाही? नाही, आमच्या मागण्या आम्ही जितक्या पण मागण्या मागितल्या आहेत त्या पण काहीच पूर्ण होत नाही आहे। मागण्या यांच्या भरपूर आहेत आणि त्या मागण्यांना घेऊन जे आहेत ते हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। मात्र आता मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशा प्रकारचा इशारा जो आहे तो या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन यांच्या मागण्यांकडे नेमकं कसं बघते आणि यावर काय तोडगा काढते हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।